नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्राध्यापक राजीव घावडे, वनस्पती रोगशास्त्रज्ञ, प्रादेशिक संशोधन केंद्र अमरावती, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ। या ठिकाणी आपण आज सोयाबीनवरती जे काही विविध रोग येतात त्यापैकी एक महत्त्वाचा रोग म्हणजे या ठिकाणी मुळकूच खोडकूच किंवा आपण त्याला चारकोल रॉट पण म्हणतो। तर हा रोग साधारणतः आपलं पीक जेव्हा जवळजवळ 70-75 दिवसाचं असते तर त्या कालावधीत या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला प्रामुख्याने दृश्य स्वरूपात जाणवतो। परंतु या रोगाची लागण आपल्या पिकालाही सुरुवातीच्या अवस्थेमध्ये झालेली असते। ज्यावेळेला एखाद्या ठिकाणी अधिक पाणी साचते आणि अधिक पाणी साचल्यानंतर त्या रोगाचा त्या ठिकाणी जर दीर्घकाळ जर ओलावा राहिला तर आपल्याला त्या रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी सुरुवातीच्या स्टेजला आपल्याला जाणवतो। परंतु सुरुवातीच्या स्टेजला तो आपलं लक्षण दाखवत नाही, ते झाड आपल्याला ते लक्षण दाखवत नाही। परंतु जेव्हा आपलं पीक 70 ते 75 दिवसाचं होतं आणि ज्या वेळेला ऐन त्याला मूलद्रव्याची गरज असते आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये तो आपलं पीक असते आणि त्यावेळेला जर अधिक टेम्परेचर असेल, उष्णतामान जर जास्त असेल, साधारणतः जर आपलं वातावरणातील दिवसाचं जर टेम्परेचर जे आहे किंवा उष्णतामान आहे ते जर 32 ते 33 पर्यंत जर गेलंच या रोगाचा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये अधिक झपाट्याने वाढतो। तर हा एक जमिनीद्वारे होणारी निर्माण होणारी बुरशी आहे, ती म्हणजे रायझोक्टुनिया बटाटिकोला, त्याला आपण मायक्रोफोमिना फॅज्युलिना पण या रोगाने संबोधतो। तर त्याच्यामध्ये आपल्याला एक माहित आहे की हा रोग जर एकदा आपल्या शेतामध्ये जर आला तर याला नियंत्रण करणं खूप कठीण जातं। परंतु या रोगाला जर आपल्याला नियंत्रण करायचं असले तर सुरुवातीची त्याची जी लक्षणं आहे ती आपल्याला लक्षात येणं अतिशय जरुरी आहे। तर त्यामध्ये काय होतं की सुरुवातीच्या स्टेजला आपलं जे झाड असतं ते झाड सुरुवातीला त्याची जी पानं असतात ती मलूल होतात, म्हणजे निस्तेज होतात आणि ती पानं जी आहे ती आपली पानं ती जमिनीकडे झुकतात। आपलं असं झाड असतं आणि ती झाडाची जी पानं आहेत ती मलूल होतात, निस्तेज होतात आणि ते जमिनीकडे झुकतात। ही सुरुवातीची अवस्था आहे। या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्या लक्षात आलं की आपल्या झाडाची पाने कोमेजत आहे आणि ती जमिनीकडे झुकत आहे, आपल्याला जर हे सुरुवातीची लक्षणे जर आपल्याला लक्षात आले तर त्या पर्टिक्युलर वेळेला आपल्याला एक त्या पॅचमध्ये जर आपण ड्रेंचिंग केलं ट्रायकोडर्मा वगैरे किंवा मग काही बुरशीनाशक त्याच्यामध्ये आपण ड्रेंचिंग करता वापरू शकतो, तर त्या ठिकाणी त्याला आपण तो पॅच आपण नियंत्रणात आणू शकतो। परंतु होतं काय की सुरुवातीला जर एखाद दुसरं झाड आपल्याला दिसत असेल, तो पॅच आपल्या शेतातला जर वाढत असेल तर शक्यतोवर तो आजूबाजूचा तेवढा पॅच आपण काढून टाकणे, आपल्याला काढून टाकणे याच्यासाठी जरुरी आहे की पुढचा जो पॅच आहे, पुढचं जे क्षेत्र आहे आपल्या शेतामधलं, त्या शेतामध्ये तो रोग पसरू नये किंवा वाढू नये। तर त्याच्यामुळे हा एक महत्त्वाचा आहे आणि महत्त्वाचा एक त्याच्यामध्ये महत्त्वाचं हे आहे या रोगामध्ये प्रामुख्याने की ज्या वेळेला आपली जी शेताची जी एंट्री पॉईंट असते, ज्या ठिकाणी थोडीशी जमीन हार्ड असते, कॉम्पॅक्ट असतं, त्या ठिकाणी त्याचा प्रादुर्भाव आपल्याला सुरुवातीला दिसतो पॅचेसमध्ये। आणि शक्यतोवर जेव्हा ज्या ठिकाणी पाणी साचलेलं असेल, एखादा लो लाईंग एरिया असेल, तर त्या ठिकाणी त्याचा सुरुवातीच्या स्टेजला आपल्याला प्रादुर्भाव दिसून येतो। परंतु जर टेम्परेचर जर अधिक वाढलं तर त्याच्यामध्ये त्याच्या ज्या काही बुरशी फळे असतात, मायक्रोस्लेरोशिया, त्या टेम्परेचर जर जास्त झालं तर त्यामध्ये अतिशय त्या वेगाने वाढतात आणि त्याच्यामुळे त्याचा प्रसारही आपल्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढतो। तर त्याच्यामुळे आपल्याला या रोगाचं नियंत्रणही अतिशय जरुरी आहे। तुम्ही जर थोडंसं बारकाईने जर लक्ष दिलं याच्यामध्ये तर आपल्याला याची लक्षणे कशी ओळखायची, ड्रुपिंग मी तुम्हाला सांगितलं, सुरुवातीला मलून होणे आणि थोडंसं काही वेळानंतर, काही दिवसानंतर जर ते झाड थोडंसं वाळत असेल, पूर्णपणे त्याची जर पानं वाळलेली असेल जमिनीकडे, तर आपल्या ज्या मुळा आहे त्या पहिले मुळा उपडणं आपल्याला अतिशय जरुरी आहे। त्या मुळावरती आपल्याला काही काळपट बुरशी फळे दिसतात। आपले आता ही झाडाची जी साल आहे, ही झाडाची साल जर आपण अशी
अलगद जर ओढली तर ती सहज निघून येते. काही ठिकाणी आपल्याला ती व्हाईटिश पांढऱ्या कलरची दिसते आणि कालांतराने त्याच्यावरती एक काळपट आपल्याला करड्या कलरचा डाग दिसतो आणि त्याची जी पूर्ण साल जी आहे ती अशा पद्धतीने काळी होते. आणि आपण जर थोडंसं त्याच्यामध्ये जर एक थोडंसं बारकाईने जर निरीक्षण केलं तर हे जे खोड आहे हे अतिशय जर अगदी त्याचा आवाज येतो, म्हणजे ठिसूळ होते, ते कडकन त्याचा आवाज येतो आणि ते आवाज जर आला तर आपण समजू जायचं की या ठिकाणी आपल्याला मूळकूच किंवा खोडकूच किंवा चारकोलनाचा या ठिकाणी प्रादुर्भाव झालेला आहे. तर याला जर सुरुवातीचे लक्षण जर आपल्या लक्षात आली तर याला आपण नियंत्रणात आणू शकतो. याच्याकरता म्हणजे आपल्याला पायरोक्लोस्ट्रोबिन 20% WG ते जवळजवळ 375 ते 500 ग्रॅम प्रति हेक्टर म्हणजेच 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी, किंवा मग फ्ल्यूपायरॉक्साईड अधिक पायरोक्लोस्ट्रोबिन हे जवळजवळ 300 मिली प्रति हेक्टर म्हणजे 0.60 मिली प्रति लिटर पाणी, किंवा मग पायरोक्लोस्ट्रोबिन अधिक एपॅक्झिकोनॅझोल ओपेरा म्हणून येतं 750 मिली प्रति हेक्टर म्हणजे 1.5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये. अशाप्रमाणे यापैकी कुठलेही एक बुरशीनाशक आपल्याला फवारणी करणं अतिशय जरुरी आहे. अगदी सुरुवातीला लक्षणं आपल्याला लक्षात आलं तर आपल्याला याचं स्प्रेइंग घेणं जरुरी आहे. आणि पॉवर स्प्रे जर आपण वापरत असाल तर हे जे काही या ठिकाणी जे बुरशीनाशकाचं प्रमाण दिलेलं आहे तो रोज तिप्पट करायचा, जेणेकरून आपल्याला त्याचं प्रभावी नियंत्रण करता येईल. धन्यवाद.